पालघर स्थानकावरील अपघातग्रस्त शेवटचा डबा उचलण्याचं काम आता सुरू झालंय। गुजरातकडे जाणारी लांब पल्ल्याची वाहतूक धीम्या गतीने सुरू झाली आहे। मालगाडीचे डबे घसरल्याने पालघर स्थानकाजवळ अपघात झाला होता। तब्बल 20 तास रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झालाय। आपले प्रतिनिधी विजय गायकवाड सध्या आपल्या सोबत आहे। विजय, नेमकी आता परिस्थिती काय आहे? वाहतूक पूर्णतः कधीपर्यंत सुरळीत होऊ शकते? मनश्री, नक्कीच जवळपास 20 तासाच्या नंतर जो पालघर रेल्वे स्थानकामध्ये जे डबे जे कोसळले होते, मालगाडीची जी दुर्घटना टळली होती, त्याचा शेवटचा डब्बा जो आहे हा क्रेनच्या साह्याने आता ट्रॅकवरून बाजूला करणं सुरू आहे। आपण बघू शकता की या ठिकाणी जवळपास मोठ्या 2 क्रेननं जे आहे हा 300-350 टनाचा जो डब्बा आहे, जो शेवटचा डब्बा होता, हा डब्बा आता ट्रॅकवरून बाजूला करण्याचं काम सुरू झालेलं आहे। जवळपास 20 तास झालेले आहेत की विरारवरून डहाणूवरून विरारकडे जाणारी जी लोकल सेवा जी आहे ही विस्कळीत झालेली आहे आणि रेल्वे प्रशासन जे आहे रात्रीपासून पूर्णपणे युद्ध पातळीवरती या ठिकाणी काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूण या काल 5:10 पालघर रेल्वे स्थानकामध्ये मालगाडीचे एकूण 6 डबे आणि 1 गार्डचा डब्बा असे 7 डबे हे रुळावरून घसरलेले होते आणि त्या ठिकाणी जे लोखंडी कॉईल होतं हे कॉईल पूर्ण या ट्रॅकवरती पडलेलं होतं। त्यामुळे ही जी पूर्ण रेल्वे सेवा जी आहे ही विस्कळीत झालेली आहे। लोकल सेवा ही पूर्णपणे ठप्प आहे। लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या आहेत त्या अतिशय धीम्या गतीने या ठिकाणी सोडण्यात येत होत्या। आता